ओके. कारण तुला अजून एक गोष्ट विचारायची, म्हणजे हॉस्टेल बी फ्रँक पर्यंत आपण हॉस्टेलमध्ये जाऊन हा बी फ्रँक घ्यायचो आणि त्या मुलांसोबत गप्पा मारायचो आणि मजा यायची, धमाल यायची. पण एकदा मला आठवतं की गीताताईंनी आपल्याला त्यांना भेटायला बोलवलं होतं आणि ती भेट खूपच अविस्मरणीय होती. ती भेट होती बी फ्रँकला व्हीएसएम मध्ये आणण्याची. आणि त्या भेटीबद्दल तू काय सांगशील? एकदा पहाटे पहाटे आपण त्यांना भेटायला गेलो होतो. ती भेट तुला आठवते का? करण, करण तू आहेस का? हॅलो, मला आवाज नाही आला. हा करण, मी तुला विचारलं की हॉस्टेल बी फ्रँक हा व्हीएसएम मध्ये येण्याच्या आधी किंवा व्हीएसएम ला जे कधी आला, तर त्याच्यामध्ये एक आपली भेट झाली होती गीता ताईंसोबत, गीता शहांसोबत. त्यांनी आपल्याला पहाटे पहाटे एका ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर आपला जो हॉस्टेलचा बी फ्रँक आहे तो खऱ्या अर्थाने व्हीएसएम मध्ये आला. त्या भेटीबद्दल तू काय सांगशील? म्हणजे तुला ती भेट आठवते का? हो हो, आठवते. त्यामध्ये की आपण जो कार्यक्रम घेत होतो त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती, उत्साह होता. आपण त्याला एक चांगली विचारांची जी बैठक आहे किंवा त्याला एक शिस्त म्हणता येईल. त्यामध्ये एक व्यावसायिकपणा आणणं, हे काम गीता मावशींमुळे खूप छान झालं. की आपण जे घेत होतो तो कार्यक्रम, आपण आपलं सगळं व्याप सांभाळून, अभ्यास सांभाळून, काम सांभाळून करत होतो. पण त्यांनी सुचवलं की यामध्ये थोडी अजून ही गरज आहे. त्यामध्ये विचारांची बैठकीची गरज आहे, थीमचं परफेक्शन गरज आहे. प्रत्येक थीमला एक चेन असणं, एक साखळी असणं गरजेचं आहे की जे एकमेकांशी जोडले जाईल त्यामध्ये. बरोबर. आणि त्याचबरोबर बाकीच्या जे मुलं आहेत जे ऍज अ पार्टिसिपेंट म्हणून असतात, त्यांना यामध्ये सहभागी करून घेणं, त्यांचे फीडबॅक घेणं, त्यांना ते हे करून घेणं, क्वालिटी त्यांच्याकडून काढून घेणं, त्याचे जे रिपोर्टिंग आहे ते कार्यकर्त्यांकडे देणं, त्यांना पण त्यामध्ये सहभागी करून घेणं. तर हे सगळ्या गोष्टी गीता मावशींच्या डिस्कशन नंतर खूप चांगल्या पद्धतीने होऊ लागल्या त्यामध्ये. आणि त्यामुळे असं झालं की हा जो कार्यक्रम आहे तो फक्त ब्रांच पुरता, विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता व्हीएसएमचे जे मोठे फंक्शन्स असायचे, म्हणजे की 15 ऑगस्टचे वर्धापन दिन असू दे किंवा एखादं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप असू दे, त्यामध्ये पण बी फ्रँकच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली की ज्यामुळे जास्त जास्त कार्यकर्त्यांपर्यंत आणि ज्या मुलांना कधी अटेंड नाही करता यायचं, असं नर्सिंगच्या मुली असू द्या किंवा अलुमनी मुलं असू द्या, त्यांनाही यामध्ये सहभागी होता येऊ लागलं त्या प्रोग्राम मध्ये. आणि रेग्युलरली त्यांचा फॉलोअप असायचा कार्यक्रमाच्या बाबतीत. इव्हन त्यांनी स्वतःही एक बी फ्रँकचे सहभागी झाले होते आणि मुलांबरोबर त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या त्यामध्ये. तर असे आणि त्यामुळे मुलांमध्ये पण एक उत्सुकता तयार झाली की गीता मॅडम पण आपल्याशी एकदम आमच्या विद्यार्थ्यांसारखं बोलू शकतात त्यामध्ये एकत्र येऊन फ्रँकली. सो ते एक सांगण्यासारखं त्यामध्ये. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की कारण ज्या गोष्टी म्हणाला त्या गोष्टी आम्ही सकाळी 6:30 वाजता गीताताईंच्या बिल्डिंगच्या खाली एचडीएफसी बँकेच्या एटीएम जवळ बसून डिस्कस केल्या होत्या. बरोबर करण? हॅलो. हो बरोबर. हे आपण तेव्हा हे केलं होतं, डिस्कस केलं होतं सकाळी 5:30 वाजता त्यामध्ये. आणि त्यातनं अजून एक झालं की बी फ्रँकला ना एक सूत्र त्यांनी ठामपणे मांडता येऊ लागलं त्यामुळे की बाबा बी फ्रँक म्हणजे नक्की काय असतं, की औपचारिकतेला सुट्टी देणं, उत्स्फूर्तपणे म्हणजे फक्त तेवढंच बी फ्रँक नाही, तर त्याला न लाजता, भीती न बाळगता आपण कोणतं समोर जाणं, म्हणजे परिस्थितीला सामोरं जाणं असू दे किंवा प्रश्न विचारणं असू दे, स्वतःला तपासणं असू दे, या सगळ्या गोष्टी आहे ना बी फ्रँक मधून जास्त स्पष्ट होऊ लागल्या. की फक्त मनमोकळ्या गप्पा म्हणजे बी फ्रँक नाहीये, की तुमचा आवाज योग्य पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच बी फ्रँक. आणि हा प्रवास मग पुढे पुढे खूप वाढत गेला त्यामध्ये आणि त्याची जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. बरोबर. ती जर्नी आपण पूर्ण अनुभवणार आहोत आणि सगळी आपली टीम उत्सुक आहे ती जर्नी बद्दल बोलायला आणि आपल्याला ती जर्नी सांगायला. तर आता मी शुभमला विचारणार आहे. खरं तर बी फ्रँक जेव्हा हॉस्टेलमधून ब्रँच मध्ये आला आणि प्रत्येक ब्रँच मध्ये बी फ्रँक व्हायला लागला, तेव्हा मला आठवतं की पहिला एक चेहरा म्हटलं तरी चालेल आपण, शुभम ते बी फ्रँक अटेंड करत होता आणि खूप उत्सुकतेने आणि उत्साहाने ते बी फ्रँक अटेंड करत होता. तर शुभमने तेव्हापासूनचा पूर्ण बी फ्रँकचा प्रवास अनुभवलाय. शुभम, मला तुला विचारायचंय की तू टीम बी फ्रँक मध्ये नेमका कधी सहभागी झालास आणि हा टीम तयार होण्याचा किस्सा नेमका काय? सध्या तरी मी आधी पार्टिसिपंट म्हणूनच हा बी फ्रँक एन्जॉय केलेला की कोण करण आणि आनंद जे तुम्ही दोघं होता की ऍक्टिव्हिटी ठरवण्यापासून. शुभम आता स्क्रीनवर दिसणार नाहीये का?
काय काय शुभम कॅमेरा ऑन कर तुझा. कॅमेरा ऑन आहे माझा. नाही तो नाही दिसत आहे. आता झाला. आता ओके झाला का? हा. ओके. तर तू सुरुवातीपासून स्टार्ट कर, मी पॉज केला होता. मी स्टार्ट करू ना? आनंद तो प्रश्न तू विचारू शकतोस डबल तू. ठीक आहे सर. आता आपण शुभमला विचारूयात, कारण की हॉस्टेल बी फ्रँक जेव्हा ब्रँच मध्ये आला आणि ब्रँच वाईज म्हणजे ठाण्याला शहापूरला जेव्हा बी फ्रँक व्हायला लागला, तेव्हा मला आठवतं की सगळ्यात पहिला म्हणूयात आपण किंवा एक उत्साही मुलगा आपल्याला सगळीकडे दिसत होता सगळ्या बी फ्रँक्स मध्ये, आणि तो खूप ऍक्टिव्हली त्या बी फ्रँक मध्ये पार्टिसिपेट करत होता. तो म्हणजे शुभम सकपाळ, जो आपला आजचा टीम मेंबर आहे. तर शुभम, मला तुला विचारायचं की एक पार्टिसिपंट म्हणून तू बी फ्रँक मध्ये सहभागी झाला आहेस, तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता, आणि नंतर टीम जेव्हा तयार झाली तो अनुभव कसा आहे, किंवा तो किस्सा नेमका कसा आहे? स्क्रीन शेअर बंद कर तुझं. शुभम कंटिन्यू. सो जसं तुझा प्रश्न होता की आधी मी पार्टिसिपंट म्हणून जॉईन होतो, तर मग पार्टिसिपंट असताना खाली बसून तो बी फ्रँक एन्जॉय करण्यामध्ये तर एक वेगळीच मजा असते. की जसं तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी घेताय, तर मग ऍक्टिव्हिटी मध्ये मजा काय आहे तर ते शोधणं, तुमचं सगळ्यांना शांत बसवणं. स्पेशली मला एक अजूनही म्हणजे जेव्हापासून मी बी फ्रँक म्हणजे बी फ्रँक मध्ये पार्टिसिपंट म्हणून होतो आणि आता जेव्हा बी फ्रँक कंडक्ट करतोय, ह्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट जी मला अजूनही येते की तुम्ही अन्नाचंच आहे की हाय म्हटल्यावर हॅलो म्हणायचं. तर ते खूप लक्षात राहिलं आणि खाली बसून बी फ्रँक एन्जॉय करणं हा खूप चांगला अनुभव होता. की समथिंग जे VSM मध्ये बाकीचे प्रोग्राम्स होतात तर त्याच्यापेक्षा हा काहीतरी वेगळा वाटला. आणि मेन गोष्ट म्हणजे हा मुलांसाठी घेत होते, त्याच्यामुळे एक फ्रीडम वाटलं. सो असा काहीसा खाली बसून बी फ्रँक एन्जॉय करण्यामध्ये मजा होती. बट 2017ला मला ती तारीख नक्की आठवते की 19 फेब्रुवारी 2017 बी फ्रँक बी क्रिएटिव्ह होता बी फ्रँक. त्यावेळी आपला बी फ्रँक ऑलमोस्ट संपत आलेला शेवटचा भाग होता आणि गीता मावशी पण तिथे त्या योगायोगाने तिथे होत्या. आणि बी फ्रँक संपल्यावर आम्हा सगळ्यांना त्यांनी एकत्र बोलवलं आणि त्याने विचारलं की काय काय कशा प्रकारे तुम्ही बी फ्रँक घेता किंवा कोणत्या थीम्सवर घेता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या. पण एक गोष्ट त्यांच्या ह्याच्याने हे होती की VSM चा विस्तार हा पुणे, बोरिवली, शहापूर, ठाणे, नागपूर या ठिकाणी वाढत होता आणि प्रत्येकापर्यंत बी फ्रँक पोहोचवणं करण आणि आनंद ह्या तुम्हा दोघांना जमत नव्हतं किंवा कठीण होत होतं असं त्यांचं म्हणणं होतं. तर मग त्यासाठी आपली एक टीम असावी ह्या हेतूने गीता मावशींनी एक टीम तयार केली, 10 ते 12 जणांची, की ज्याच्यामध्ये बोरिवली, ठाणे, शहापूर अशा तिन्ही ठिकाणांना मुलं त्यात ऍड होती. सो तो काहीसा किस्सा होता की त्यामुळे टीम तयार झाली आणि टीम तयार झाली की टीम तयार झाली. बट असं नाही की त्याच्यामध्ये फक्त ठाण्याचीच मुलं आहेत, तर त्या टीम मध्ये ठाण्याची मुलं होती, शहापूरची मुलं होती आणि बोरिवलीची मुलं होती, की ज्यामुळे प्रत्येक ब्रांचच्या मुलांच्या नीड काय आहेत त्या समजत गेल्या. सो असा काहीसा खाली बसून बी फ्रँक एन्जॉय करण्याचा ते टीम मध्ये येऊन बी फ्रँक कंडक्ट करण्यापर्यंतचा एक्सपिरियन्स होता माझा. हा फोटो आता जो स्क्रीनवर दिसतोय तो बरंच काही सांगणार आहे. म्हणजे तिथे जमलेले जवळजवळ प्रत्येक जणाने तो बी फ्रँक ऍज अ पार्टिसिपंट म्हणून अटेंड केला होता. आणि बी फ्रँक संपल्यानंतर गीताताईंनी असे पिक केली होती मुलं की तू इकडे, आणि त्यानंतर ही अशी स्टँडअप मीटिंग झाली होती आणि ज्याच्यामध्ये त्यांनी अनाऊन्स केलं होतं की बी फ्रँक हा 2 जणांचा कार्यक्रम नाहीये, ही टीम आहे. आणि ते टीम फॉर्मेशन होतं 2017. शुभम, मला विचारायचं की टीम तर फॉर्म झाली, गीता त्यांनी एका दिवशी येऊन काही हिरे पिक केले आणि एक टीम बनवली. पण टीम म्हटलं की ट्युनिंग आलं की एकमेकांचं ट्युनिंग जर चांगलं नसेल, आज आपण पाहतो की VSM खूप छान मोठी टीम आहे आणि याचं क्रेडिट आहे ते म्हणजे त्यांच्या ट्युनिंगला, एकमेकांमध्ये असलेल्या ट्युनिंगला. आज VSMचा विस्तार वाढतोय, औरंगाबादात ब्रँच सुद्धा आपली येते आणि आपल्या कितीतरी ब्रँचेस झालेल्या आहेत, विस्तार खूप वाढलेला आहे. याचं कारण म्हणजे आपल्या VSMच्या टीम मध्ये असलेलं ट्युनिंग. तर ही टीम फॉर्मेशन 19 फेब्रुवारीला जरी झालं असलं तरी एकमेकांशी जुळून घेताना काही चॅलेंजेस आले का? ही ट्युनिंग जमायला नक्कीच वेळ लागला असेल. हो, मावशींनी
प्रत्येक जसं तू बोलला की एक एक हिरे निवडलेले, पण त्यांना टीम मध्ये एकत्र काम करणं, तर टीम मध्ये ट्युनिंग असणं खूप इम्पॉर्टंट होतं. तर मग ते एखादी गोष्ट घ्यायची असेल तर मग काय पाहिजे, तर मग तुमचं वेल कोऑर्डिनेशन पाहिजे, एकमेकावर विश्वास पाहिजे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की ज्या तुमच्या मार्गदर्शनामुळे म्हणजे करण आणि आनंद ह्यांनी आम्हाला गाईड केलं असं मी म्हणेल. की त्यांनी मग एखाद्या बी फ्रँक मध्ये गोंधळ होत असेल तर गोंधळ कसा कंट्रोल करायचा, एखादी ऍक्टिव्हिटी ठरवायची तर मग ऍक्टिव्हिटी मागे काय तुमचं कन्क्लुजन असलं पाहिजे किंवा त्यातून आपण काय शिकवण देतोय हे मेसेज काढणं किंवा रिपोर्ट लिहिणं, अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आम्हाला त्यांनी शिकवत गेले की अच्छा हे तू कर, हे तू कर. म्हणजे एखादा बी फ्रँक जेव्हा टीम तयार झाली त्यावेळी एखादा बी फ्रँक रेडी होत असताना त्याच्या मागे जी काही कामं असतात ते वर्क डिस्ट्रीब्युशन होत गेलं. आणि ते जेव्हा वर्क डिस्ट्रीब्युशन झालं त्याच्यामुळे आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी कळाली की एक बी फ्रँक घेण्यामध्ये किती मेहनत लागते. आणि त्यावेळी एकत्र काम करता करता असं आम्हाला बी फ्रँक बद्दल म्हणजे बी फ्रँक आम्ही जाणूनच घेतला, बट आमच्यातलं ट्युनिंगही वाढलं. आम्हाला समजू लागलं की काय एक्झॅक्टली आपण करतोय किंवा काय मुलांपर्यंत पोहोचवतोय. सो त्याच्यामुळे एक असं म्हणेल की तुमच्या गायडन्समुळे बी फ्रँक टीम मध्ये जे काही हिरे निवडलेले त्यांच्यामध्ये ट्युनिंग जमलं चांगलं. बरोबर. आणि त्या ट्युनिंग मध्ये एक वेगळीच मजा होती. मला हो मला आठवतं की प्रत्येक जण त्याच्यामुळे एक डायनॅमिक स्वरूप आला बी फ्रँकला. कारण की जेवढी माणसं तेवढ्या आयडियाज, तेवढे पर्स्पेक्टिव्ह, तेवढ्या ऍक्टिव्हिटीज, तेवढ्या टीम्स, आणि हे सगळं पॉसिबल झालं ते टीममुळे. शुभम, टीम झाल्यानंतर मला वाटतं की बी फ्रँकला खरी लय सापडली या पूर्ण प्रवासामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीम झाल्यानंतर आपण एक वर्षाच्या शेवटी रिव्ह्यू मीटिंग घ्यायचो. हो वर्षभरात जे बी फ्रँक केले त्याच्या संदर्भात. तर ती रिव्ह्यू मीटिंग नेमकी कशी होती आणि त्यातनं नेमकं काय मिळालं आपल्याला? ओके. सो शुभम, तुझा व्हिडिओ अजून बंद झालाय. शुभम, व्हिडिओ बंद. येस, आता चालू आहे. बंद पडला होता. ओके. ओके ओके. सो टीम रिव्ह्यू मीटिंग म्हणजे की आम्हाला प्रत्येक वर्षी जसं आपलं इयर कॅलेंडर आहे 31 मार्च टू 1 एप्रिल जे VSMचं अकॅडमिक इयर कॅलेंडर आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक वर्षी नवीन बी फ्रँक्स द्यायचे असतात किंवा नवीन बी फ्रँकच्या थीम द्यायच्या असतात. जर आता टीम तयार झाली आहे तर मग प्रत्येक ब्रांचला बी फ्रँकची जबाबदारी या टीमवर होती. तर मग असं नाही की फक्त ओनली आपण बी फ्रँक घेतच चाललोय किंवा काय, तर आपण केलेल्या चुका म्हणजे टीमने केलेल्या चुका का किंवा त्यात अजून काही इम्प्रुव्हमेंट करता येईल का किंवा अजून कुठल्या थीम्स नवीन किंवा आता जेव्हा टीम तयार झाली त्या टीम मध्ये वेगवेगळ्या शाखेतली मुलं ऍड होती, त्याच्यामुळे मुलांचे एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा तिथे मुलांना काय गरज आहे, लाईक ठाणे किंवा शहापूर, बोरिवली अशा ठिकाणी मुलांना कोणत्या गोष्टींची गरज आहे. जसं बोरिवलीमध्ये कनेक्टेडनेस, त्याच्यानंतर शहापूरमध्ये तुम्ही म्हणाल का बी फ्रँक होणं, बोलणं, ह्या गोष्टींची खरंच गरज होती. आणि टीममुळे ह्या गोष्टी समजत गेल्या मुलांना किंवा आपल्या टीमला समजलं की ह्या गोष्टींची नीड आहे, तर आपण त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत किंवा ह्या बी फ्रँक मधून आपण त्या गोष्टी त्या मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. सो बरोबर. तर मग आता त्याप्रमाणे थीम तर ठरल्या पूर्ण वर्षभराच्या, पण त्या वर्षभरात आपण कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घेतल्या, कुठल्या ऍक्टिव्हिटी नाही वर्क केल्या, कुठल्या ऍक्टिव्हिटी चांगल्या वर्क केल्या, आपला मुलांचा फीडबॅक कसा होता किंवा अजून काही आहे. तर मग असं ओव्हरऑल पूर्ण वर्षभराचा एक मीटिंग आपण घ्यायचो की ज्याच्यामध्ये प्रत्येक बी फ्रँकला रेटिंग दिल्या जायच्या की किती मुलांच्या रिस्पॉन्सवर किंवा त्या बी फ्रँक मध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या, तर ह्या सगळ्या बेसिसवर रेटिंग दिल्या जायच्या. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की ओव्हरऑल म्हणजे नाही ओनली ठाणे नाही तर ठाणे, शहापूर, पुणे इथपर्यंतच्या सगळ्या ब्रांचेसचे जेवढे बी फ्रँक व्हायचे त्या बी फ्रँकचा रिव्ह्यू घेताना प्रत्येक टीम मेंबरला काहीतरी शिकायला भेटायचं किंवा काहीतरी इम्प्रूव्ह करायला भेटायचं. सो अशी ती वार्षिक बी फ्रँक मीटिंग असायची ज्याच्यामध्ये ओव्हरऑल आमचं लेखाचिट्टा समजून यायचा की काय केलं आपण वर्षभरात. बरोबर. बी फ्रँकची एका प्रकारे ती अॅन्युअल जनरल मीटिंग असायची आपली. आणि मला वाटतं त्या बी फ्रँकच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मधनं आपल्याला खूप सारे क्रिएटिव्ह इनपुट्स मिळाले की आपण अजून काय करायला हवं, ब्रँच वाईज काय करायला हवं, थीम मध्ये अजून काय चेंजेस करायला हवे.
आणि त्याच्यातनं एक जाणवलं की कुठेतरी आपल्याला आपली कॅपॅसिटी वाढवण्याची गरज आहे, कॅपॅसिटी बिल्डिंग आपल्याला करायची कुठेतरी गरज आहे. आणि त्याच्यावर आपण खूप एक क्रिएटिव्ह आणि एक अनोखी कल्पना आपल्याला सुचली, ती म्हणजे होती डेमो बी फ्रँक. कारण की डेमो बी फ्रँक हा एक भन्नाट उपक्रम आहे आपल्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये, आणि ज्याने आपल्याला खूप क्रिएटिव्ह आणि खूप नवीन गोष्टी दिल्या. मला सायलीला विचारायचंय, सायली, की हा जो डेमो बी फ्रँक आहे हा नेमका काय प्रकार आहे आणि तो कुठल्या ब्रँच मध्ये आणि कुठल्या मुलांसाठी होतो? सायली, सायली अवेलेबल आहे का? येस सायली. येस सायली, आवाज येतोय. हा, जसं हो, जसं आता शुभम म्हणाला की टीम वाढली, मग रिव्ह्यू मीटिंग वगैरे सगळं होतं. पण टीम वाढली आणि त्यामुळेच काय झालं की बी फ्रँक कडून असणाऱ्या अपेक्षा खूप वाढल्या आणि मग आपल्या बी फ्रँक मधल्या विषयांचा विविधपणा आणि सातत्य आपल्याला टिकवायचं होतं. आणि मग आपण एक आयडिया पुढे आणली आणि ती म्हणजे डेमो बी फ्रँक. तर डेमो बी फ्रँक मध्ये काय असतं, मुलांनी त्या मुलांसोबत आपण बी फ्रँक करत आहोत असं समजायचं आणि जोरात तयारी करायची आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे इतर टीम समोर सादर करायची. आता जसं दादा म्हणाला की कोणत्या पर्टिक्युलर ब्रँडसाठी हा डेमो बी फ्रँक घेतला जातो, तर ब्रँडसाठी नाही, आपल्या टीम बी फ्रँक मधील मेंबर्ससाठी, जे न्यू मेंबर्स येतील आणि त्यांना ही पूर्ण बी फ्रँकची प्रोसेस समजावी म्हणून हा बी फ्रँक घेतला जातो. जे 2017 मध्ये ही डेमो बी फ्रँकची कल्पना पुढे आली होती आणि त्यावेळेला आपल्या टीम मध्ये 20 जण होते आणि त्यावेळेला 2-2 जणांच्या जोड्या केल्या होत्या. आणि मला अजूनही आठवतं की प्रकर्षाने आपण प्रत्येक टीम मधला एक एक जण हा नवीन मेंबर ठेवला होता. आणि त्यावेळेला काय झालेलं की आपण त्यांच्यावरती सोडलं होतं की थीम्स कोणत्या निवडायच्या आणि त्या लोकांनी त्या थीम्स निवडून त्या प्रत्येक थीम मधील त्यांना कंटेंट काय सादर करायचं आहे, त्यांना कोणत्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत आणि त्यांना जे काही ऑब्जेक्टिव्ह त्यांना ऑडियन्स समोर मांडायचं आहे, ते त्यांना पोचवायचं आहे, ते कसे पोचवतील हे त्यांनी स्वतः प्लॅन केलं होतं. त्यांनी स्वतः पोस्टर तयार केले होते. म्हणजे एकूण काय तर आपल्या बी फ्रँकची जी पूर्ण प्रोसेस आहे, की जी काय एका बी फ्रँक मागची तयारी आहे, ती त्यांनी स्वतः पूर्णपणे केली होती आणि त्यामुळे त्यांना तो पूर्ण अनुभव आला होता. मला अजून आठवतं की आपला वेद परिषद जेव्हा ठाण्यात असायची, त्या दिवशी सकाळी आपला हा डेमो बी फ्रँकचा प्रकार ठाण्यामध्ये व्हायचा आणि ते 2 दिवस 9 आणि 10 डिसेंबर 2017 हा डेमो बी फ्रँकचा कार्यक्रम पहिल्यांदा घेतला गेला आणि त्यावेळेला एकूण 8 टीम्स आपल्याकडे तयार झाल्या होत्या आणि त्यांनी वेगवेगळ्या 8 विषयांवरती 8 थीम्स वरती पूर्ण बी फ्रँक घेतला. आता त्यामध्ये विषय खूप भिन्न होते, त्यांच्यामधील विचार, त्यांना मांडायचा असलेला पूर्ण कंटेंट हा खूप वेगळा होता. पण त्या सगळ्या बी फ्रँक मध्ये एक गोष्ट कॉमन होती आणि ती म्हणजे फ्रँकनेस. आणि त्या फ्रँकनेसने त्या 8 पूर्ण थीम्स आणि ते पूर्ण आपली टीम त्याने एक जोडली होती. बरोबर. आणि मला एक गंमत आठवते, तू वेदचं सांगितलं तर वेदला डॉक्टर नाडकर्णींचं असं असतं की वर्षातनं डिसेंबरचा 2रा आणि 3रा शनिवार असं ते पकडतात. तसं वेदला धरूनच आपण आपलं डेमो बी फ्रँकचं कॅलेंडर बनवलं होतं. कारण की वेदच्या निमित्ताने आपल्या बऱ्याच ब्रँचेसची मुलं एकत्र यायची आणि आपल्याला ती संधी मिळायची की एकत्र येऊन आपण हा डेमो बी फ्रँक करू शकतो. आपण तो मुहूर्त पण एकदम बरोबर पकडला होता. तर सायली, मला तुला विचारायचं आहे की या डेमो बी फ्रँकने नेमकं तुला काय दिलं आणि ऍज अ टीम म्हणून टीम बी फ्रँकला काय दिलं? मला असं वाटतं की आता ही नवीन कल्पना असल्यामुळे त्याचा रिझल्ट काय असेल आणि आपल्याला म्हणजे नवीन मेंबर्सना तर असं की आपण घेऊ शकू की नाही बी फ्रँक, हे सगळं मनात होतं, ही सगळी भीती मनात होती. आणि मग सगळ्यांनी ते बी फ्रँक घेतले आणि मग जसे बी फ्रँक एकदम मस्त झाले तसे सगळ्यांना एकदम उत्साह आला की हा आपण घेऊ शकतो. आणि मग प्रत्येक टीम मेंबर म्हणजे कसं, जर आपण 2 जण घेत असतील बी फ्रँक तर बाकीचे लोक त्या लोकांना सजेशन द्यायचे, त्यामुळे काय की आपण कुठे चुकतोय, आपण कुठे सुधारलं पाहिजे हे सगळं समजत होतं. म्हणजे काय की लर्निंग्स पण होत होते आणि त्यामुळे ना म्हणजे कसं प्रत्येक जण एक बी फ्रँक मेंबर म्हणून किंवा एक माणूस म्हणून पण, की आपण लीडर म्हणून आपण पुढे येऊन कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक स्वतःला काय बोलतो डेव्हलप करत होतं.
बरोबर बरोबर. मला डेमो बी फ्रँक म्हटलं ना की मला नेहमी ते पायलटचं प्रशिक्षण आठवतं की ज्याच्यामध्ये त्यांना सिम्युलेशन दिलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण होतं. डेमो बी फ्रँक हा तसाच काहीसा प्रकार आहे आपल्यासाठी की समोर मुलं बसलेली आहेत, ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करत आहेत असं गृहीत धरून आपण त्याच्यावर काम करतो आणि त्या ऍक्टिव्हिटीज तशा कंडक्ट करतो. जी 2 जण कंडक्ट करत असतात ते करत असताना बाकीचे टीम मेंबर ऍज अ पार्टिसिपंट म्हणून त्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होतात आणि खूप इंटरेस्टिंग असा हा कार्यक्रम होतो. म्हणजे बी फ्रँक इतकाच भन्नाट आणि गमतीशीर आपला डेमो बी फ्रँक असतो. सायली, या डेमो बी फ्रँक मधनं आपण आपले कॅपॅसिटी म्हणा किंवा आपले ऍबिलिटीज खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केल्या. पण ह्या ऍबिलिटीज आपण कुठेतरी चॅनलाइज करण्याची गरज होती आणि आपण ज्या ह्या नवीन गोष्टी डेमो बी फ्रँक मधनं शिकत होतो 2 दिवसामध्ये आपण जवळजवळ 8 ते 9 थीमवर काम करत होतो, तेवढ्या ऍक्टिव्हिटींवर काम करत होतो आणि तेवढे टीम मेंबर्स यात सहभागी होते. तर ही जी एनर्जी आहे ती चॅनलाइज कुठेतरी केली पाहिजे हे आपल्याला कळत होतं आणि त्यासाठी म्हणून आपण एक टीमचं असं एक मिशन, पहिलं मिशन टीम बी फ्रँकचं घेतलं गेलं आणि ते मिशन नेमकं काय होतं आणि त्या मिशन बद्दल बोलण्यासाठी मी प्रियंकाला विनंती करतो की तिने हे टीम बी फ्रँकचं मिशन नेमकं काय होतं त्याच्याबद्दल सांगावं. हो दादा, जसं सायली बोलली की टीम तर आपली तयार झाली, पण म्हणतात ना की यू हॅव टू बी अ ड्रीम टू सक्सीड. तर तसं एक ड्रीमच म्हणावं लागेल सगळ्यांसाठी की आपण एक स्वप्न बघितलं मिशन 1000. मिशन 1000 म्हणजे काय, तर आपण आतापर्यंत जे बी फ्रँक घेतले ते सगळे आपल्या इंटरनल स्टुडंट सोबत घेतले. म्हणजे फक्त बी फ्रँक आपले VSM च्या स्टुडंटसाठी असायचे, ना की इतर कुणासाठी. पण मिशन 1000 मध्ये आपला एक हेतू असा होता की हे जे आपण ऍक्टिव्हिटी घेतोय ते VSM बाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचाव्या. त्यामुळे काय होईल, तर एक हॅलो हेतू हा हॅलो होताच VSM बाहेरील. हॅलो सत्यजित सत्यजित प्रियंका तू कंटिन्यू कर. तर VSM बाहेरील विद्यार्थी तर आपल्याला मिळतीलच आणि सोबत VSM चा आपला जो विस्तार आहे तो सुद्धा वाढेल, जो की आपण ठाणे आणि शहापूर आपल्या या ब्रांच पुरता जो मर्यादित ठेवला आहे तो कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे खूप मोठी हेल्प होईल VSM चा विस्तार वाढण्यासाठी. मिशन 1000 चा मूळ हेतू हाच होता की जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच गरजू आणि होतकरू आहेत, ज्यांना गरज आहे की आपण VSM मध्ये त्यांना हॅलो, सामील माझा करून आवाज घेऊ येतोय शकतो. का? सत्यजित तुझा आवाज येतोय. अरे भरत दादाच्या ह्याच्यातून तो सेटिंगच बंद झाली. तुझ्या ह्याच्यात चालू आहे ना? माझ्या ह्याच्यात पण हा माझ्या ह्याच्यात चालू आहे, पण माझ्या ह्याच्यात रेकॉर्डिंग पण माझं पण रेकॉर्डिंग बंद झालं. ओके. सो आय थिंक एक मिनिट, मला रेकॉर्डिंग असं दिसतंय पण वरती सिम्बल. हो मलाही दिसतंय. नेमकं कुठं ऍक्च्युली रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग बंद दिसत झालं आहे, सांगशील पण का ते त्यापैकी? जे जसं आपल्याला हवंय ना सत्यजित नेमकं कुठे रेकॉर्डिंग आहे बंद ना, झालं सांगशील का, तिथून आपण रिपीट करू. मी वेदचं बोलत होता, वेदचं बोलत होता ना, वेदचं. ओके. सायली आणि आय थिंक मला आहे ना, जसा तो भरत दादा बोलला ना पोस्ट प्रेझेंटर्स व्ह्यू आणि ते पण व्ह्यूचा ऍक्सेस नाहीये. सो मला असं डिसाईड नाही करता येणार की कोणाचा चेहरा दाखवायचा आणि कोणाचा. बोल ना. मला काही कळत नाही. भरत आहे का इथे? समजलं का? नाहीये तो. अच्छा. भरत आणि आयुध मावशी पण नाहीये. ओके. अरे काय झालं माहितीये, त्याचा बंद झालाय आणि माझ्या फोन मध्ये जसं तो भरत दादा कसं हे करू शकतो की कोणता हे चालू करायचा आणि कोणता बंद करायचा, ओके. तसं नाही होते माझ्या ह्याच्यात. दादा मग व्हिडिओ बंद ठेवून ऑडिओचं फक्त हे घे ना. पण मग काय पण मग कसं करणार पण? शेअर नाही होणार ना. नाही म्हणजे तसं नाही, ऑडिओ आहे बट मग व्हिडिओचं काय?
काय करायचं आता? भरत दुसऱ्या ठिकाणी गेलाय का? भरत तो त्याचा अरे दुसरा अजून व्हिडिओ करतो का? नाही, मला त्याचा कॉल आलेला तर तो लॉग आउटच झाला आणि तो आता आय थिंक जॉईन होऊ शकत नाही. त्याला कॉल करून बघ ना आनंदाला काय म्हणतो. हेच भरतच लागेल मग आता. एक मिनिट. नित्यानंद तुझा आवाज येतोय का बघ जरा. हॅलो. नित्यानंदचा आवाज सुरू झाला. ठीक आहे चालेल. हा. तुमचे सगळे आहेत आता जागेवर, फक्त भरत नाही आहे. हॅलो. हा आनंद बोल. अरे नाही उचलत आहे. अरे बापरे. बात बडी आहे. आजचं काय करायचं? त्याच्या दुसऱ्या नंबरवर बघ ना 79. अरे आज सगळे आहेत. काय चाललंय? इट्स काइंड ऑफ ट्रायल. ट्रायल झालं का? तुझा काय 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 टेक्निकल प्रॉब्लेम नेमकं काय तो कळत नाही ना, म्हणजे काय अरे रेकॉर्डिंग होस्ट होता हा भरत, आणि तो बाहेर पडला. त्याच्यामुळे सत्यजितने मला मेसेज ग्रुपवर मेसेज केला की सगळेच बाहेर पडले का. सत्यजितला दिसत नव्हतं कोणच. ओके. आणि जर होस्ट बाहेर पडले तर मग कसं दिसणार? अरे आता ऍक्च्युली आता होस्ट मी आहे मीटिंगचा. हो आणि रेकॉर्डिंग पण होते ना, मग आपण कंटिन्यू नाही मला करू पण शकत. रेकॉर्डिंग. त्याचा अगं- प्रॉब्लेम असा आहे की तो म्हणतोय की व्हिडिओ जर चालू असेल तर मला ते म्हणजे मी असं दाखवू शकत नाहीये की हा बोलतोय आणि हा बोलतोय असं. ओके बरोबर ना ओके. सत्ता? अच्छा. काल काय करत होता भरत त्या साईडून जो बोलतोय त्याची व्हिडिओ दाखवत होता आणि इकडे पीपीटीची बरोबर. व्हिडिओ हा करत होता असं हा, काहीतरी. बरोबर बरोबर. हा आणि एक्झॅक्टली. नंतर ते मला येऊन मला एडिट करायचं होतं, बाकी काय नाही. हो हो. पण आता काय जाऊ दे, झालं ते. तेच क्वेश्चन मार्क आहे. ऍक्च्युली आता आपण सगळे आहोत. नित्यानंदचा पण आवाज येतोय. आता भरतचीच वाट बघायची परत. त्यांचा आवाजच ऐकलाय. नित्यानंदचा नाही आवाज हॅलो ऐकला. हॅलो हॅलो. हा हा आता मी काय बोलतोय की मी रेकॉर्डिंग चालू आहे तर मला फक्त तुमचे चेहरे दिसतील, पीपीटी दिसणार नाही. तसं चालेल का? जो बोलणार तो दिसेल. आणि मग पीपीटी एडिट कशी करणार नंतर? पीपीटी मग असा काही ऑप्शन आहे का? काय शुभम, असं काय होऊ शकतं का की नंतर पीपीटी मधून टाकता येईल किंवा फोटोज मध्ये टाकता येतील? काय काय मध्ये टाकणार तू ते सांग मला. हॅलो. कारण मला टाकायला काय नाही. एक मिनिट मला स्क्रीन शेअर करता अलाव पण स्क्रीन शेअर करायला. मी तुला होस्ट करतो. अरे होस्ट का करतोय? होस्ट असं काय केल्यावरच allow तू स्क्रीन नाही? काढू शकणार. अच्छा असं आहे का? हो. गुगल मीट मध्ये त्यापेक्षा मग. गुगल मीट हा वर खरंच. कोणीही करू शकतं, पण कोणीही इथे करू सगळं शकतं. होस्ट करावं लागतं सारखं. पण तिथे रेकॉर्डिंग नाही करू शकत. गुगल हा, मीट प्रॉब्लेम. पण गुगल मीटिंग पण रेकॉर्ड तर होतेच ना. ऑडिओ अगं होतो पण ना. ती ऑडिओ No. होतो, व्हिडिओ. नो नाही, एव्हरीथिंग नाही. गेट्स रेकॉर्डेड. होऊ एव्हरीथिंग. शकतं हा. करंदाला व्हिडिओ विचारा ना, सगळं त्याला जे होतं. रेकॉर्डिंग केले त्याने ते सगळे झालेत का व्हिडिओ आणि हो audio? हो मग हा. ऑफकोर्स. पूर्ण मीटिंग अरे एव्हरीथिंग गेट्स रेकॉर्डेड. Even चॅट पण रेकॉर्ड होतो. एक्झॅक्टली. Then why are you be using I have no idea. This feels like a failed एक trial. असताना दुसरं करतोय. हा ना, उगाच अननेसेसरी. आपण करायला कम्फर्टेबल पण विचारा. होतो. आणि इवन गुगल मीट वर सारखं आपल्याला ऍक्सेस द्यायची गरज नाही एखाद्याला स्क्रीन हा शेअर ना. करायला. हो एक्झॅक्टली. जास्त खरंच. ओपन हे
अरे हे झूम आपण G9C का नामी या सगळ्यामध्ये वापरलेलं, हा त्यामुळे ते इफेक्टिव्ह आहे असं जाणवलं होतं. त्याच्यामुळे आपण सगळे जे आहेत ना, नॉट ओनली बी फ्रँक, आतापर्यंत 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्रत्येक टीमचं रेकॉर्डिंग झालेलं आहे झूमवर. त्याच्यामुळे आणि बीएसएमचं अच्छा लायसन कॉपी, फॉर्मॅट. हा लायसन कॉपी आहे, तर त्याच्यामुळे सगळं झूमवर होतं. त्याच्यामुळे मग आपण हे केलं. हे पण झूम आपलं सत्यजित 1 मिनिट हे कर ना. पोस्ट करू का? हा 1 मिनिट कर. हा, एक सेकंड. मला आता असं काय वाटतंय माहितीये का, हे मधले मधले पीसेस झाले नाही झाले मला काही कळत नाहीये. आपण परत उद्या करायचं का? पण कशावरती करायचं होतं? मग ते बघू आपण. दोघं तिघ दिवसाना गुगल मीट कम्फर्टेबल असेल ट्राय करू. त्याच्यावर व्यवस्थित होत आहे का? सध्या तू, मी, शुभम आणि करण चौघजण दिवसा ट्राय करू. हा हे बघ, झालं व्हिडिओ आला. पण तू अॅल्युमिनीची काइंड ऑफ अशी व्हिडिओ बनवलेली. कर ना, प्ले कर ना. प्ले करून तर बघ. प्ले कर, आपण बघून घेऊ. माझे विद्यार्थ्यांकडून मी चेतना, मी राहुल, आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. येतोय आवाज? हो येतोय, फक्त थोडं हे होतोय, थोडं कमी होतोय पण येतोय. थोडं लॅग होतोय पण हा. येतोय. पुढील शिक्षणासाठी कॉलेजात जातो हे कळेपर्यंत आपण त्या कॉलेजचेही माजी विद्यार्थी होतो आणि नकळत या माजी शब्दाबरोबर आपल्यासोबत त्या शाळेप्रती किंवा कॉलेजप्रती जबाबदारी आणि कर्तव्याची बंधने बांधली जातात. परंतु मित्रांनो, हा माजी विद्यार्थी म्हणजे एका बागेतून फुलांचा मकरंद घेऊन तो गोडवा आणि आपल्यातलं सौंदर्य यांची उधळण करीत अखंड जगभर वागडणार फुलपाखरूच असतं, नाही का? अगदी हीच भूमिका माझी नावाचे भूषण परिधान केलेल्या प्रत्येक व्यक्तीची असते. मग ती शाळा असो व संस्था असो, तिच्या ऋणांमध्ये स्वतःला बांधून घेणे आणि ही ऋणानुबंधाची गाठ भक्कम करून शक्य तितक्या गरजेला तिला हातभार लावणे, यापेक्षा मोठा आनंद तरी तो काय असणार? अशाच आमच्या संस्थेच्या संस्कारक्षम वातावरणात आम्हा विद्यार्थ्यांवर शिक्षण, कलागुण आणि कौशल्यांच्या रंगांची उधळण झाली आणि त्या रंगांमध्ये आम्ही स्वतः हे रंगून गेलो की आमचं रंगीबेरंगी फुलपाखरू कधी झालं कळलंच नाही. मित्रांनो, अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये आमची शेकडो फुलपाखरे बागडत आहेत आणि आज आपण त्यातील 5 फुलपाखरांच्या यशोगाथा ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूयात आजच्या प्रथम फुलपाखराचा खडतर प्रवास आणि सरकारी नोकरी पटकवून दिमागदार कामगिरी करणारे आजचे तलाठी श्री चंद्रकांत मुंडुला यांना. चंद्रकांत मुंडुला विद्यालयांमधील माजी विद्यार्थ्यांपैकी असलेलं एक मानाचं पान. झापेवाडी, शहापूर ते रत्नागिरी वाया ठाणे या प्रवासात त्याला साथ दिली विद्यादान सहाय्यक शुभम शुभम गेम कळालं मला. तू पॉज कर व्हिडिओ. हा काइंड ऑफ असे फक्त प्रत्येकाचे फोटो आहेत. त्याच्यानंतर किशोर तीरथ पुढे काही वर्ष हा त्यानंतर परत ते मानवचा फोटो का दाखवला? काय बोलतो? पाप लागेल तुला. बरं आई, पण ह्यांचा पूर्णतः फॉर्मॅट वेगळा आहे. यांचं जे आहे ना ते पूर्ण वेगळं आहे, त्याच्यामुळे ह्यांना ते जमू शकलं. आपलं इंटरॅक्टिव्ह आहे. आणि ना आपल्याला सॉरी आनंद, आपल्याला आता इंटरॅक्टिव्ह वाटत नाहीये, खूप असं रिजिड वाटतंय परत, माहितीये एकदम बोलतो. मग ज्याला प्रश्न विचारले फक्त तो बोलतोय. म्हणजे आता मला असं झालं की जर समजा कोणाला मध्ये बोलायचं असेल आणि इंटरप्ट करायचं असेल ना, तर आय डोंट नो झूम मुळे आहे का काय, बट आय फेल्ट लाईक कोणी इंटरप्ट केलं ना तरी ह्याच्यावरती ते एकदम असं ऑड आणि क्लॅश होणार आहे. झूमवर तसंच होतं कारण. आणि आय फील की गुगल मीटवर अँड ऑल्सो आय थिंक पर्सनली सगळ्यांनी आपले व्हिडिओज पूर्ण टाइम फुल टाइम ऑन ठेवायला पाहिजे, तरच ते इंटरॅक्टिव्ह वाटणार आहे. अदरवाइज इट फील्स व्हेरी रिजिड. एक्झॅक्टली, ते खूप असं कोरडं कोरडं वाटतंय. आणि अजून काय माहितीये, बिकॉज मी तर लास्ट आहे, म्हणजे मला तर स्टार्टिंगला एकदम गप्पच बसावं लागणार आहे. आय एम लाईक आय एम डुईंग नथिंग बेसिकली टिल आई हैव टू से समथिंग. सो एटलीस्ट अगर लोगों के फेसेस दिखेंगे ना तो थोड़ा तो भी इंटरॅक्टिव्हनेस, आय मीन एटलीस्ट यू कनेक्ट बेटर. आय डोंट नो. बट विनिशा, म्हणजे जेव्हा तू बोलतेस की व्हिडिओ जरी ठेवायचे ना ऑन, तरी भरत दादा तो कंट्रोल करत असेल ना,
तिथे काहीच आपण दिसणार नाही. तो असाच कंट्रोल ठेवेल की जो पर्सन बोलतोय तोच स्क्रीनवर दिसेल. या विच इज ओके बट आई थिंक इट इज बेटर टू टॉक लाइक दिस. मतलब मुझे तेरा फेस दिखता है तो मेरे फेस पे अलग टाइप का एक्सप्रेशन आता है. वी कनेक्ट डिफरंटली. तसं आय डोंट नो, आय मीन कसं होईल. आणि ऑल्सो मला विचारायचं होतं की आपण गेम घेणार होतो, एखादी ऍक्टिव्हिटी घेणार होतो, बट आय डोंट नो लाईक आपण घेणार आहोत का? बिकॉज आय फील आपण घ्यायला हवी. नाही, तुझ्याकडे काही आहे का ऍक्टिव्हिटी? आय डोंट नो, आय मीन आय एम जस्ट आस्किंग की आय डोंट नो हाऊ डू यू. नाही, असेल तर घ्यायला हरकत नाही. एखादी B11 मधलीच घेतली तर. हा, B11 मधलीच घेतली तर आपण एखादी नवीन आहे आणि छान वाटेल. ऍक्च्युली बघ, आपण ड्रॉइंग वगैरे किंवा त्या ऍक्टिव्हिटी बद्दल अरे पण आपण 15 ऑगस्ट साठी हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय आणि म्हणजे ड्रॉइंग वगैरे ह्या ऍक्टिव्हिटीज काय रेलेव्हंट वाटत? रेलेव्हन्सच नाही. हा, एक्झॅक्टली. नाहीच मग नाही होऊ शकत. ती रेलेव्हंट ऍक्टिव्हिटी तशी शोधा, आपल्याला घ्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये विनिशा तू बोललीस एक पॉइंट मी नोट केला, सगळे दिसण्याचा किंवा इंटरॅक्शनचा जो आहे ना, उद्या गुगल मीटचा आम्ही ट्रायल करू आणि त्याच्यामध्ये जर सक्सेस झालं किंवा झूम मी काही असलं तरी सुरुवातीला प्रत्येकाचं इंट्रोडक्शन तरी व्हायला पाहिजे. आणि त्याने टीम बी फ्रँक कधी जॉईन केलं किंवा ओव्हरऑल असं काहीतरी 1 मिनिट तो बोलला नाही, 1 मिनिट किंवा 30 सेकंद, तरी ते थोडंसं इंटरॅक्टिव्ह होईल आणि सुरुवातीलाच कळेल की टीम आहे. करेक्ट. आता काय होतं, सिक्वेन्स मध्ये येत आहेत. तू म्हणालीस मला आठवलं की सुरुवातीला उद्या आपण केलं तर इंट्रोडक्शन प्रत्येकाचं करू, प्रत्येकाची ओळख. कोणाच्या तरी बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय त्यामुळे तुझा. ओके, हा बोला. ठीक आहे, डन. हे एक झालं, इंट्रोडक्शनचं एक इनपुट मिळालं. अजून ऍक्टिव्हिटी बद्दल खरंच विचार करा स्ट्रॉंगली. उद्या आपल्याला गुगल मीट वर जर करायचं म्हटलं तर एखादी ऍक्टिव्हिटी पाहिजे. आणि आय थिंक डेमो मध्ये पण सगळे चालू तर बेस्ट होईल. म्हणजे जर तुम्ही ट्रायल करताय, आय थिंक जे लोक चालेल, नो प्रॉब्लेम. जे अवेलेबल असतील त्यांनी जॉईन करावं. हा, म्हणजे काय असं जितकी लोक आता नाही घेऊ शकत. आता चिन्ह खूप कमी आहेत, कारण आपल्याकडे 11:30 वाजलेत. हा, नाही, आणि डेमोच घ्यायचा आहे तर एक गुगल मीट डेमो घ्यायला हरकत नाही. शकतो ना डेमो घ्यायला हरकत नाही. मग डेमो घेऊयात. मी लिंक टाकतो ग्रुपवर. परफेक्ट. एकदम परफेक्ट, एकदम. नाही, एक्झिट कर. थांब रे, दोन्ही जागी कनेक्ट होऊ शकतो. नाही, त्याच्याकडे ना तो जरी होस्ट असला तरी त्याला 2 ऑप्शन येतात. लिव्ह फॉर द मीटिंग, एकदा मीटिंग केलं तर सगळे लिव्ह होईल. फक्त फॉर सेल्फ होणार असेल तर तो एकटाच लिव्ह होईल. मग आपण असं. आणि गुगल मीटचा एक झोल अजून की व्हिडिओचा आवाज येत नाही त्याच्यात. येतो नाही येतो का तुम्ही प्ले येतो. मग शुभम आणि आपण ट्राय करत होतो तेव्हा तर नव्हता आला. नाही करण परदेशी आलेले. थांबा, ऐका. गुगल मीटच्या व्हिडिओचा आवाज येतो. आम्ही 5ही कट्टाचे प्रोग्राम झालेत ना, 12 ते 9 ऑगस्ट, सगळ्यांमध्ये व्हिडिओचा आवाज आला. आता जे विनिशा बोलली ना की रेकॉर्ड मीटिंग, त्याचे व्हिडिओ दिसत नाही, फक्त ऑडिओ येणार. जे रेकॉर्ड होणार ना मीटिंग ती. ओके, व्हिडिओ नाही रेकॉर्ड होत. व्हिडिओ नाही रेकॉर्ड होत. विनिशा व्हिडिओ रेकॉर्ड नाही होत, फक्त ऑडिओ रेकॉर्ड होतो. आणि चॅट बॉक्स दिसतं, फक्त चॅट बॉक्स आणि ऑडिओ ऐकू येणार, व्हिडिओ नाही दिसणार. मग स्क्रीन शेअर करतो ती दिसतच नाही. नाही दिसत. मी सगळे बघितले, सगळे रेकॉर्ड बघितले. गुगल मीट आहे ते. झूम एवढा पॉप्युलर का झालं? गुगल मीट का नाही पॉप्युलर झालं त्यामुळे. अरे यार, करण तर काय डेमो आणि काय ट्रायल वेल सगळं उधळूनच लावलं. नाही, मी सगळ्यांचं ऐकलं मग सांगितलं. मग एवढं मला बघायचं तुम्ही कुठपर्यंत जाताय. टीम बी फ्रँक आहे करण दादा, कुठपर्यंतही जाऊ शकते. पर्यंत नसते, बरोबर ना. आपल्याला कुठल्याही हो लिमिटेशन नाही आपल्याला. इथे सरड्याची धाव कुंपणापर्यंत ही म्हण लागू होत नाही बी फ्रँक साठी. आता ठरवा काय करायचं ते. आता आपल्याकडे ऑप्शन हे बघ, ऑलरेडी आपण एकतर रेकॉर्ड करू शकतोय किंवा मग ते झोल बघा तुम्ही.
कसं काय करायचं ते. आय थिंक आम्हाला एवढंच समजतं. पीपीटी वरती केलं तर आपल्याला पीपीटी दाखवता नाही. दादा तू हा, बोल. म्हणजे आता सपोज व्हिडिओ चालू असेल गुगल मीटवर, व्हिडिओ ऑडिओ दोन्ही चालू असेल, तर व्हिडिओ मध्ये जी माणसं बोलतात ते रेकॉर्ड होत नाही. ते रेकॉर्ड होतं, बोलतायत ते रेकॉर्ड होतं, दिसतंय ते रेकॉर्ड नाही होत. कसं काय शक्य आहे? असं नाही होत यार. असं माझ्या करणचं म्हणणं आहे. एक मिनिट माझ्या मी विनिशा, आता विनिशा. क्लास करते तर त्यांनी हा केलंय रेकॉर्ड. रेकॉर्ड आहे. सेम सेम. ओके ओके, एक मिनिट. मी जेव्हा व्हिडिओ चालू असेल ना कोणाचं, ते बघितलं नसेल मग. ओके. वा करण वा. हे नोबेल अवॉर्ड विदाउट किती कॉन्फिडन्स होता तो माहितीये. येस. शुभम तू आता एक काम कर, तू गुगल मीट ची लिंक क्रिएट कर, ग्रुपवर टाक, हा आपण आपण बघूया. जॉईन करू, रेकॉर्ड कर आणि हो बघू. आणि बघू. त्या मी Live. बिचारा. बघायला पाहिजे. करण आधा अधुरा ज्ञान हानिकारक होत आहे. हा एक्झॅक्टली. नाही टीम आहे ना, ते पूर्ण ज्ञान पूर्ण करायला. जुगाड भेटतात. युट्यूब वर व्हिडिओ बघतोय हाऊ टू रेकॉर्ड मीटिंग इन गुगल. अरे होतं मला पण माझ्या कॉलेजचे ना सगळे व्हिडिओज ते लोक यार ड्राईव्ह वरती अपलोड करतायत. तुमचा आवाज असा काय येतोय? आवाजाचा प्रॉब्लेम आहे, तुझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे. तुझ्या नेटचा प्रॉब्लेम. स्लो येतोय. त्याला मीटिंग जॉईन. ठीक आहे, काय करायचं ते करा. अरे करत काय करायचं ते करा म्हणजे काय करण. लीव करा मीटिंग. लीव करा. एप्स पे क्लिक करने लीव के बाद करू यहाँ का? पे should be- शुभम लिंक बनवली आहे ना? टाकली पण ग्रुपवर मी. कोणत्या ग्रुपवर? व्हायब्रंट. ओके म्हणजे लिव्ह करा. शुभम मीटिंग लीव करा आणि ती मीटिंग जॉईन करा. लीव फॉर मीटिंग. पर्यंत जागा बाय. आहे, चालेल. सी ऑल देअर. लिव्ह कसं करायचं? नित्यानंद तर पहिला येतोय, पण बोलतच काय. हॅलो. हा बोल. आता बघायला तुझा आवाज येत नव्हता. आता प्रॉब्लेम होता याच्यावर बरोबर येतो त्याचा आवाज. हा बोला. हा ह्याचा आवाज क्लिअर होतो, त्याच्यामध्ये आवाज फाटलेला येतो थोडा. ओके, आता एक काम करा, प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा आणि शुभम तू रेकॉर्डिंगला टाक. हा एक मिनिट. हा आनंद तो अंदर सॉरी रस्त्यावर बसले, कुठे बसलाय? आतमध्ये आलो बाहेर. रस्त्यावर बसलाय. रस्त्यावर बसणार आहे. रस्त्यावर काय जातो दादा? काय नाही. नाही बाल्कनीमध्ये. आता जरा कम्फर्टेबल असते घरामध्ये आलास तरी वाटतंय. काय कम्फर्टेबल. आपलं करण, बोला. अरे रेकॉर्ड कसं करतात? अरे काही म्हणजे मोबाईल मधून रेकॉर्ड नाही होत आहेत ना. मोबाईल मधून रेकॉर्ड नाही करतायत ना. हा मग काय माहिती. विनिशाकडे आहे ना लॅपटॉप. विनिशा तू तुझ्या इथून बघ. मला वाटतं बाल्कनीतनं दिसते आमचं. कळलं नाही. मी इथूनच दगड मारला. कुठली? आमच्या कॉलेजचं लेक्चर मी ऑर्गनाईज करतो. कोण आहे? परत कदम फोन करतात आता.
अरे कुठं मध्येच गायब झाला तुम्ही? निघताना झालं का? बरं आता मग रेकॉर्डिंग कोणी करतंय? आता होतंय. आता पीसी लॅपटॉपवरून जॉईन झालोय. अजून बाकी कोण जॉईन नाही झाले. येतील. झाले. आले. आता कशावरनं केली तू शुभम आता? लॅपटॉपवरून ग आता. परफेक्ट. तू एक हुशार आहेस. एकदम परफेक्ट, एकदम क्विक काम करतो. मगाशी कोणतरी बोललं नोबेल प्राइज द्यायचं. द्या म्हणलो का हुशार आहे म्हणलो ना. द्या लवकरच द्या. नक्की का दादा? आपण बी फ्रँक प्राइज देऊन टाकू, जाऊ दे. रेकॉर्डिंग चालू केलं? नाही चालू केलं. येतं करना कुत्रे भुंकतायत. कोणाचे? 3 डॉट्स पे क्लिक करना है। 3 डॉट्स पे क्लिक करने के बाद यहाँ पे आपको रिकॉर्डिंग की ऑप्शन शो होगी। तो उसके लिए क्या करना है? उसके लिए आपने न्यू टैब खोलना है। ओपन करने के बाद यहाँ पे टाइप करना है admin.google.com। चालू आहे हे? काय चाललंय? काय चालू आहे? व्हिडिओ पण दाखव मग. फक्त ऑडिओ ऐकायचं आम्हाला. कसला? युट्यूबचा? अच्छा, युट्यूबचा ऑडिओ येतोय? अरे हा ओके बघा, तुम्ही पण बघा, म्हणजे मी पण बघतो. एक काम कर, दिल बेचाराच लावून टाक आता. नाही बिलकुल नाही. रडायचं नाहीये. दुसरं काहीतरी कर. अरे बाबा. व्हिडिओ जातो ते ऑडिओ ऐकवतोय मग काय? आप डायरेक्टर एक कट होता आवाज. मत प्लीज. ब्रेक होते. खूप ब्रेक होतो ना. मग तुम्हाला बोललेलो ना, काय ऐकू देत? मिनिट थांबा. मगाशी येत होता. तेव्हा क्लिअर होता. मला फक्त 1 मिनिट पाहिजे. 1 मिनिटात मी करतो. आपने एप्स पे क्लिक करना है। एप्स पे क्लिक करने के बाद यहाँ पे जी सूट की सेटिंग गेला. हा मग स्टॉप केल्यावर जाणारच ते. आता आम्हाला कसं माहित आहे ते? करण काय करतोय? करण थोडी हेल्प कर यार. गुगल हे रेकॉर्ड कसं करायचं? अरे प्रेझेंट नावच्या बाजूला 3 डॉट आहेत ना, त्यामध्ये तो मेन्यू आहे. हा तिथे नाही आहेत बट रेकॉर्ड मीटिंग मला. आता मी आम्हाला नाही येत कोणाला. अरे यार, अरे कधी बाबा होतं असं. शुभम, हा आता लॅपटॉप वर केलंस ना तू मीटिंग? हो. हा तर तू त्याच्या समोर मोबाईलचा कॅमेरा धर आणि रेकॉर्ड कर. तेवढंच बाकी करायचं. तेवढंच बाकी आहे. हॅलो करण. बोल. अरे तू ती जी लिंक पाठवतोस ना, ज्यावरून आपण नॉर्मल मीटिंग करतो डेमो V11 साठी,
ती वाली लिंक पाठव आणि त्याच्यावरून तू रेकॉर्ड चालू कर. अरे ऍक्च्युली ना रेकॉर्ड करायची पण काय गरज आहे, तू आधीचे रेकॉर्डिंग बघ ना आणि सांग ना आम्हाला आता. अरे ग्रेट. हे आधी काय सुचलं? करण बोलतो ना त्याच्यात ऑडिओ चालाय फक्त म्हणून. अरे करणकडे आहेत त्या. बघितलं नाहीये ते, तू असं न बघता सांगतोय हा. अगं मी तो काय हेडफोन बोलतो लावतो डोळे बंद करतो मग कसा दिसेल व्हिडिओ? अरे ते- ऐकून बोलू नका. ऐका मी ते सायलीने ऑडिओ बघितला होता. एका एकाने सत्याचं बोला. काम करा. सत्याचं काम करा. सगळ्यांनी म्यूट व्हा आधी. कोणी धड ऐकत नाही काय बोलतोय मी. हा, मी तो व्हिडिओ बघितला होता जो रेकॉर्ड केला होता कट्ट्याचा. तर जेव्हा आपण सगळ्यांचे व्हिडिओ बंद केलेले असतात ना, फक्त आवाज येतो, तर ते रेकॉर्ड झाला होता. जेव्हा तो व्हिडिओ दाखवला आहे ना, तो भाग मी बघितला नाही. तर जी विनिस्ता म्हणते ना, ते कदाचित खरं पण असेल की व्हिडिओ दिसत असेल, पण मी फक्त ऑडिओ ऐकले होते. जेव्हा ऑडिओ चालू होतं ना पहिले 2 तास मुलांचे फक्त बोलणं, तर तेवढं मला ऑडिओ दिसत होते. मी शेवटपर्यंत बघितलं नव्हतं ते कट्टा की ते व्हिडिओ दिसतोय की नाही त्यामध्ये. सो मला फुल गॅरंटी नाही आहे की व्हिडिओ दिसतो की नाही. करण आमच्या बी रिलेव्हंट. नाही एक मिनिट सायली. करण तू म्हणतोय की ऑडिओ तुला ऐकायला येत होते, पण ऑडिओ ऐकायला येताना समोर आता जो फोटो दिसतोय, मी व्हिडिओ बंद केलाय तर माझा फोटो दिसतो, तू बोलतोयस तर तुझा फोटो दिसतो, तो फोटो तर दिसत होता का? हा, फोटो दिसत होता. हो. अरे म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड होतोय मॅन. हा, व्हिडिओ सर छत्रपती करण परदेशी महाराज की जय. ठीक आहे. अरे नाही रे, मी एवढं लक्ष नाही दिलं होतं त्या गोष्टीकडे. कारण की नाही ठीक आहे, पण आपण एक कन्फर्म असलं पाहिजे की बरोबर नीट होतो का रेकॉर्ड, कारण की कधी कधी असे ना स्लांट व्हिडिओ पण रेकॉर्ड होतात. तर ते बरोबर म्हणजे होतंय का ते बघा पहिलं. नाही तर आपण सगळी तयारी करायचो आणि काय व्हायचं नाही. येस. शुभम तुझं काय झालं? चालू काय आहे. करतोयस आता की काय? चालू आहे, ऐक प्रयत्न ना चालू आहे. करण 2 ऑगस्टचा जो बिझनेस होता मी घेतलेला, त्याचा व्हिडिओ कुठे आहे तो जरा चेक कर ना. त्यामध्ये घेतलेला मी एक इंट्रोडक्शनच्याच वेळेला केलेला व्हिडिओ वाला. टू बी स्पेसिफिक इंट्रोडक्शन झाल्यावरती, इंट्रोडक्शन संपल्यावरती आपण सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला सांगितलं. एक 20 मिनिट्स पुढे गेलास ना, फॉरवर्ड केलंस तर चालू होईल. हो ना? हो. त्याचा आपल्याकडे स्क्रीनशॉट आहे ना, त्या स्क्रीनशॉट मध्ये टाइम असेल, त्या टाइम वरती जावं. हो, थांब. तुम्ही मला बोलता ना? नाही भूताला. मी मोबाईल वरून सध्या गुगल मीट जॉईन केली आहे. काय तू लिंक पाठव आम्ही बघतो. मी लिंक तुला ऑलरेडी पाठवली होती साईडने. पाठवली अरे आता माझ्याकडे डेटा नाहीये काही, फोन हे झालाय. परत पाठव तुझी लिंक. परत पाठव, व्हॉट्सअपलाच पाठव. चल शुभम ऐक ना, बोल ना. आय थिंक तिकडे काहीतरी काय सॉफ्टवेअर्स आहेत ना की व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे. हा रे, ते तर आहे. पण ते पण ना प्रीमियम व्हर्जन टू बाय. तो फर्स्ट 10 मिनिट फ्री असतं, त्याच्यानंतर तुला करावं लागतं बाय असं काहीतरी ते आहे. पण माझ्याकडे आहे, बट ती फक्त 10 मिनिट रेकॉर्ड होईल. मग आपल्याला असं करावं लागेल की 10 मिनिट्सच्या ब्रेक वरती. मेक्स नो सेन्स. म्हणजे एकदम काहीच नाही झालं ना आणि झूम मध्ये पण खूप इश्यू झाला तर वी कॅन ट्राय. अदरवाईज आय थिंक बट ते पण आपण रेकॉर्ड नाही करू शकत. मी म्हणत होतो ह्याच्यावरती गुगल टीओ वरती. अरे बट आई एम टेलिंग ना की ये गूगल मीट पूरा रिकॉर्ड होता है, लाइक इट गेट्स कम्प्लीटली रिकॉर्डेड. येस. सो आपल्याला फक्त वी नीड टू चेक. अच्छा, कारण लिंक पाठवली आहे. कसली लिंक? मी इकडे पण टाकली. अच्छा, व्हिडिओ टाकलाय. हा,
अरे प्रोग्रामची लिंक आहे ती. रिक्वेस्ट सक्सेस आहे. तू हे कर, मी तुला मेल आला असेल तो हे कर. हो. कारण मी पण रिक्वेस्ट केलं एक्सेप्ट कर. आपको स्टार्ट ए मीटिंग पे क्लिक करना है. स्टार्ट ए मीटिंग पे क्लिक करने के बाद आपको यहाँ पे के साथ आपने लॉग इन करना है. सगळे झोपायच्या मनस्थितीत आहे. दोस्तों रिकॉर्डिंग की ऑप्शन शो होगी. उसके लिए क्या करना है? आपने टैब खोलना है. ओपन करने के बाद सगळं रेकॉर्डिंग एक्झॅक्टली. यार किती छान वाटत होतं असं एंटर करना है. जहाँ से आप डायरेक्ट अजिबात रेडी नव्हती आजच्या रेकॉर्डिंग साठी, पण माझं रेकॉर्डिंग मस्त झालेलं. आता परत करावं लागणार आहे उद्या. हा यार. ठीक आहे. थॉमस एडिसनला आठवा, त्याने किती बल्ब बनवले होते? 1000 काहीतरी. आपण तर एकच फेल झालंय आपलं. फेल नाही पासवर्ड आम्हाला तुझं काय? सांगितलेलं की दादा हा पासवर्ड काय तुझा? आणि मग याचा आपण एक जीमेलचा actual जीमेलचा पासवर्ड काय? चांगलं लर्निंग तुझा? फोन बीबी अरे हे दिसतंय की हा, एक मिनिट. ओके. काय? 8454 ते काही करंदीची लिंक टाकली ना त्याचा व्हिडिओ दिसतोय आय गेस. 737 आय गेस तुला त्याने access- अच्छा, दिलाय चेक कर एकदा तू पण. नाही मला नाही दिलंय. माझा ऍक्सेस डिनाईड माझं आहे. इंटरनेट admin Google is used for G-Suite account only. बिचाराने मोबाईल डेटा बिल ओव्हर इन सम Regular मिनिट. Gmail account cannot be used to sign in the ह्या ते काय असं काय येतंय? करण हे कोणत्या ड्राईव्हला? टीम बी फ्रँकच्या ड्राईव्हला आहे का? म्हणून ते G-Suite आनंद admin एक्सेस होत नाही आहे का असेल. तुला? अरे ह्याच्यात हे बघ. ते चित्र बित्र सगळं दिसतंय. उसके बाद हो, आपने काय दिसतंय? पे क्लिक करना है. विनिशा बोलते तर व्ही दिसतोय. कॅमेरा ऑन नव्हते का? आहे आपने 20 मिनिट 15-20 मिनिट नंतर बघ ना. admin पुढे कर जरा. .google.com स्लाइड्स पण दिसतायत. एंटर करना है. जहाँ से चेहरे आप नाही दिसत direct आहेत. G-Suite हा जरा account में थांब ना, link जरा होगी. थांब. उसके बाद आपने चित्र पण apps पे दिसतायत. click करना है. हे Apps पे फक्त क्लिक करने के बाद यहाँ पे मीटिंग अरेंज केलेली आहे. मग मी आता मीटिंग अरेंज केली. तू आहे हा. आनंदाला स्क्रीन शेअर कर ना तुझ्या फोनचा. आम्हाला पण आता फक्त पण ऐकतोय. तुझ्या अकाउंटने केलीस ना तू? हा. ना ही मीटिंग तुझ्या थांब, wait a minute. जीमेलच्या अकाउंटने केलीस ना? स्क्रीन शेअर करता माझ्या जीमेलच्या अकाउंटने तू ते पण ऍक्सेस तिथे येत कसं नाही, पण मग वेगळं येतं अरे अकाउंट. भाई तू तुझं अकाउंट तर ओपन कर पहिलं. चालू आहे माझं अकाउंट ना. तुझं चालू आहे का शुभू? हा आता माझं प्रायमरी माझा आहे ना. आता केलं. मग आनंदा प्रायमरी काय तुमचा करू? हे आवाज भाई डिफॉल्ट माझा आहे. तू किती तुला साइन आउट काय चालेल? चालेल ना मग. ओके प्रेझेंट काही तू काही करशील ना तर मी आणि माझ्याच दिव्याने- जाणार, कारण की माझं डिफॉल्ट आहे. बाय डिफॉल्ट माझ्याच जाणार, कळलं? साइन इन पुश. हा मग कर ना. तुझं कर त्याच्यावर. तुझं डिफॉल्ट पाहिजे तेव्हा जाऊन ते होणार. त्याने मी ती मीटिंग आणि माझ्या लिंकने अटेंड नाही केली तर तू कसं काय बोलतो तर मला राईट भेटते. काय झालं? व्हॉट्सॲप पण तुझं हे माझ्या ह्याच्यावरती ओपन केलेलं ना तू? हा. तुझं आता बंद झालं, न्यूली चालू झालं.